structures or sentence patterns in this way. Because in the previous lecture we had learned how to convert degrees, positive degree, comparative degree and superlative degree, and we learned 8 patterns of the sentence in that degree sentences. Now we are going to learn whys. There are 2 whys in English language. In order to enrich our English language, we need to know in detail about the whys. So first of all, there are 2 types in English. How many? 2 types in English. Here there are 2 whys in English. As I told you, there are 2 types of whys in English. Unlike the Marathi. In Marathi there is a bhavi prayog. Isn't it? English whys it means prayog. वाक्यामध्ये subject किंवा object यांचा प्रयोग कसा करायचा, verbचा प्रयोग कसा करायचा, and accordingly the sentence pattern is changed. So there are 2 whyses in English, but in Marathi there are 3. We knew it very well. In English only active whys and passive whys. These 2 types are there. Active whys and passive whys. If we think about the Marathi names, and active whys means कर्तरी प्रयोग. मराठी मध्ये 3 प्रयोग आहेत आपल्याला माहिती आहे, पण इंग्लिश मध्ये 2च आहेत. ऍक्टिव्ह व्हाईस म्हणजे कर्तरी प्रयोग. मराठी मध्ये जो कर्तरी प्रयोग आहे त्यालाच इंग्लिश मध्ये ऍक्टिव्ह व्हाईस म्हणतात. आता कर्तरी म्हणजे काय, करता, ठीक आहे ना. हियर द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स इज इम्पॉर्टंट. जो डुअर आहे, ऍक्शन करणारा जो आहे, तो महत्वाचा ज्या सेंटेन्स पॅटर्न मध्ये येतो त्याला ऍक्टिव्ह व्हाईस म्हणतात. ज्याच्यावर ऍक्शन झाली ते महत्वाचं ज्या वेळी नसतं, अशा वेळी ऍक्टिव्ह व्हाईस इज युज्ड. सो द सेंटेन्स पॅटर्न ऑफ ऍक्टिव्ह व्हाईस इज सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट. कुठल्याही ऍक्टिव्ह व्हाईसचा जो सेंटेन्स पॅटर्न असतो तो असाच असतो, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. म्हणजे वाक्याची सुरुवात ही कर्त्याने होते, त्याच्यानंतर क्रियापद येतं आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट असतं. विदाउट ऑब्जेक्ट वी कॅनॉट कन्वर्ट एनी सेंटेन्स इनटू द पॅसिव्ह. कारण ऑब्जेक्ट इज नेसेसरी इन ऑर्डर टू कन्वर्ट द सेंटेन्स इनटू पॅसिव्ह व्हाईस. दॅट इज फ्रॉम ऍक्टिव्ह व्हाईस टू पॅसिव्ह व्हाईस. सो SVO, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट is essential part. Subject, verb आणि ऑब्जेक्ट नसेल, त्याच्याऐवजी कॉम्प्लिमेंट असेल तर we cannot convert that sentence into the passive voice. That keep in your mind. So first of all, basic thing of knowing about the active voice is subject, verb, object. And what is active voice? How to identify that active voice? Here the subject is doer. सब्जेक्ट म्हणजे कोण असतो? डुअर ऑफ ऍक्शन, कृती करणारा. डुअर ऑफ ऍक्शन, दॅट इज कृती करणारा कोण आहे? सब्जेक्ट आहे, त्याला सब्जेक्ट म्हणतात. सो द सेंटेन्स बिगिन विथ सब्जेक्ट. त्यामुळे ऍक्टिव्ह व्हाईसचं सेंटेन्स जे आहे ते कशाने सुरुवात होतं? कशाने? सब्जेक्टने सुरुवात होते. आणि सब्जेक्ट हा नेहमी कोण असतो? नाउन किंवा प्रोनाउन असतो. हे पण लक्षात घ्या. सब्जेक्ट इज ऑलवेज नाउन और प्रोनाउन. अँड इन ऍक्टिव्ह व्हाईस सेंटेन्स बिगिन विथ सब्जेक्ट. म्हणजे सेंटेन्स बिगिन विथ नाउन और प्रोनाउन. क्लियर? त्याच्यानंतर येतं वर्ब, नंतर येतं ऑब्जेक्ट. दॅट्स अ क्लियर थिंग यू हॅव टू consider while trying to understand what is the active voice. Second point regarding the active voice is object comes after the verb and is not as important as subject, but without object no passive voice. आता काय म्हटले की object is important, object महत्वाचा. Object is not that much important as the subject is.
पण विदाउट ऑब्जेक्ट पॅसिव्ह व्हायचंही करता येत नाही. म्हणजे जरी ते महत्वाचं नसलं, जरी ते वाक्याच्या शेवटी येत असलं, आफ्टर द वर्ब त्याची पोझिशन असली ऑब्जेक्टची, तरी देखील ऑब्जेक्ट हा तसा महत्वाचा आहेच. पण ऑब्जेक्टला फार असं महत्व नसतं. कृती करणारा महत्वाचा जेव्हा आपल्याला व्यक्त करायचा असतो, दाखवायचा असतो. कृती करणारा, कृतीपेक्षा कृती करणारा किंवा ज्याच्यावर कृती झाली त्याच्यापेक्षा ज्यानं कृती केली ते तो व्यक्ती किंवा वस्तू जेव्हा महत्वाची आहे असं आपल्याला प्रेझेंट करायचं असतं. अशा वेळी ऍक्टिव्ह व्हॉइसचा यूज होतो. सो बेसिक थिंग्स कीप इन युअर माइंड रिगार्डिंग द व्हॉइस, रिगार्डिंग द ऍक्टिव्ह व्हॉइस, दॅट इज सब्जेक्ट ला सुरुवात होते, वर्ब येतं, नंतर ऑब्जेक्ट येतं. एसव्हीओ हा पॅटर्न आहे ऍक्टिव्ह व्हॉइसचा. सब्जेक्ट म्हणजे कोण, तर डुअर ऑफ ऍक्शन, कृती करणारा जो असतो तो डुअर ऑफ ऍक्शन, तो त्याला सब्जेक्ट म्हणतात. सो द सेंटेन्स बिगिन विथ सब्जेक्ट, म्हणजे वाक्य सब्जेक्ट न सुरू होतं. सब्जेक्ट हा नेहमी नाउन किंवा प्रोनाउन असतो. नंतर आहे दुसरा महत्वाचा पॉइंट, ऑब्जेक्ट कम्स आफ्टर द वर्ब. ऑब्जेक्ट कुठे येतं, आफ्टर द वर्ब, अँड इज नॉट ॲज इम्पॉर्टंट ॲज सब्जेक्ट. सब्जेक्ट एवढं महत्व त्याला नसतं. डुअरला जेवढं महत्व आहे त्यापेक्षा कमी महत्व ज्याच्यावर ऍक्शन होते त्याला आहे. पण विदाउट ऑब्जेक्ट नो पॅसिव्ह व्हॉइस. पण जर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस कन्स्ट्रक्शन करायचं असेल, इफ यू वांट टू कन्वर्ट ऍक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्स इनटू पॅसिव्ह व्हॉइस, we need the object in that particular sentence. Getting? For example, here given Ram sings a song. Ram sings a song. Ram गाणं गातो. आता Ram sings a song. Ram is the subject. It means singing करणारं. हे गाण्याला सिंगिंग करणारा, गाण्याची कृती करणारा कोण आहे, राम. म्हणजे तो कोण आहे, डुअर आहे. डुअर ऑफ द ऍक्शन. ऍक्शन काय आहे, सिंग्स, गाणं. काय गाणं, सॉरी गाणं काय करतो, गातो. राम सिंग्स अ सॉन्ग. सो डुअर इज ऍट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. हे जे सेंटेन्स दिलेलं आहे, वाक्याची सुरुवात ही सब्जेक्ट न झाली, त्याच्यानंतर वर्ब आले, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आले. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जसं सब्जेक्ट हा नेहमी नाउन किंवा प्रोनाउनच असतो, इन द सेम वे ऑब्जेक्ट सुद्धा नाउन किंवा प्रोनाउनच असतो. ऑब्जेक्ट इज ऑल्सो ऑलवेज नाउन और प्रोनाउन. ऑब्जेक्टलाच नाउन किंवा प्रोनाउन म्हणतात, हे लक्षात घ्या. मग आता त्याचं जे काही पॉझिटिव्ह केस, सॉरी 3 केसेस आहेत, नॉमिनेटिव्ह केस, पॉझिटिव्ह केस आणि ऑब्जेक्टिव्ह केस. तर पॉझिटिव्ह मालकी हक्क व्यक्त करते, पण 2 केसेस आपल्या सर्वनामांच्या महत्त्वाच्या आहेत इन ऑर्डर टू लर्न ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस. कोणती, नॉमिनेटिव्ह केस. नॉमिनेटिव्ह केस म्हणजे काय, कर्ता, जी वाक्याच्या सुरुवातीला वापरता येते, म्हणजे कर्त्याचं काम करणारा प्रोनाउन जे आहे, प्रोनाउनचं जे रूप आहे त्याला नॉमिनेटिव्ह केस म्हणतात. प्रथमा विभक्ती म्हणतो आपण मराठीमध्ये. त्याची द्वितीय ऑब्जेक्टिव्ह केस जी आहे ते वाक्याच्या शेवटी येते, ऑब्जेक्ट म्हणून काम करते. पण ओव्हरऑल जर बघितलं तर सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट दोघंही कोण असतात, नाउन और प्रोनाउन. नाउन किंवा कुठलंही नाउन किंवा कुठलंही प्रोनाउन हे कशाचं काम करतं, सब्जेक्टचं करतं किंवा ऑब्जेक्टचं करतं. ते एकतर सब्जेक्ट असतं किंवा ते एकतर ऑब्जेक्ट असतं. सो नाउन और प्रोनाउन आर ऑलवेज वर्क्स एज अ सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स और द ऑब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. फक्त ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट हे सेंटेन्स कन्स्ट्रक्शन असतं आणि ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्टला प्राधान्य
दिलेलं असतं सब्जेक्ट इज इम्पॉर्टंट, डुअर ऑफ ऍक्शन इज इम्पॉर्टंट. डुअर ऑफ ऍक्शन म्हणजे कृती करणारा, म्हणजेच करता आपण त्याला म्हणतो, तो महत्त्वाचा असतो. नाउ लेट अस टर्न टुवर्ड्स द पॅसिव्ह व्हॉइस. आता आपण पॅसिव्ह व्हॉइस बघूया. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये नेमकं काय असतं? पॅसिव्ह व्हॉइस बघा, सेंटेन्स पॅटर्न बघा, इथं SVO एवढंच होतं, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. पॅसिव्ह व्हॉइस करताना थोडंसं सेंटेन्स लांबले, काही भाग वाढलाय त्याच्यामध्ये. बघा काय झालंय की पॅसिव्ह व्हॉइस मध्ये, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये ज्या सब्जेक्टनं वाक्याची सुरुवात केली तो सब्जेक्ट शेवटी जातोय आणि जो ऑब्जेक्ट आहे तो वाक्याच्या सुरुवातीला येतो. म्हणजे ऑब्जेक्टला प्राधान्य आहे. इथं वाक्याची सुरुवात ऍक्टिव्ह व्हॉइस, इनऍक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्स बिगिन्स विथ सब्जेक्ट, बट इन द पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स बिगिन्स विथ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट इज इम्पॉर्टंट हियर. बघा, ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर V3 प्लस Y प्लस सब्जेक्ट. हा पॅटर्न निश्चित पॅटर्न आहे, लक्षात घ्या. दिस इज द confirm thing that you have to consider while making passive voice. म्हणजे ऑब्जेक्ट सुरुवातीला तुम्ही घेणार, म्हणजे ऑब्जेक्टची जी ऑब्जेक्टिव्ह केस आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मधली, प्रोनाउन असेल तर ती नॉमिनेटिव्ह होईल, वाक्याची सुरुवात होणार आहे, म्हणजे सब्जेक्ट बनेल तो. थोडक्यात ऑब्जेक्ट आहे हेल्पिंग वर्ब. बघा इथं तसं म्हटलेलं नव्हतं हेल्पिंग वर्ब पाहिजेच का. आता इथं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कुठे हेल्पिंग वर्ब आहे का? हेल्पिंग वर्ब इज नॉट नेसेसरी इन द ऍक्टिव्ह व्हॉइस. वेअर नेसेसरी, इन व्हॉट टेन्स इज नेसेसरी, दॅट इज नेसेसरी. पण आता इथं हेल्पिंग वर्ब आहे का? तर नाही. त्याच्यानंतर क्रियापदाचं वर्बचं फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब इज यूज्ड इन द सिंपल प्रेझेंट टेन्स. इफ इट इज द प्रेझेंट कंटिन्यूअस हेल्पिंग वर्ब प्लस VING, आहे का नाही, V4 वापरलं जाणार आहे. प्रेझेंट पार्टिसिपल ऑफ द वर्ब आपण त्या ठिकाणी वापरणार असतो. म्हणजे इथं वर्ब चेंजेस अकॉर्डिंग टू द टेन्स अँड अकॉर्डिंग टू सब्जेक्ट. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये वर्ब चेंजेस अकॉर्डिंग टू द टेन्स अँड अकॉर्डिंग टू सब्जेक्ट. बट इन द पॅसिव्ह व्हॉइस दॅट्स नॉट द मॅटर. टेन्स कोणताही असू द्या, टेन्स कोणताही असू द्या आणि सब्जेक्ट काही असू द्या, V3 that is the past participle of the verb is necessary. जर ते करता येत नसेल किंवा जर ते नसेल तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करता येत नाही. सो टेन्स इज नॉट मॅटर हियर. टेन्स हा कशावर चालतो तर हेल्पिंग वर्ब वर चालतो. इथे मेन वर्ब हे नेहमी V3 च असतं, म्हणजेच पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब असतं. क्रियापदाचं तिसरं रूपच हे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वापरलं जातं. म्हणजे बदल लक्षात घ्या. शेवटचा ऑब्जेक्ट तो सुरुवातीला आला, नंतर हेल्पिंग वर्ब असो किंवा नसो, इकडे पॅसिव्ह करताना हेल्पिंग वर्ब इज नेसेसरी. हेल्पिंग वर्ब म्हणजे याच्यामध्ये फॉर्म ऑफ टू बी वगैरे ह्या गोष्टी येतात. त्याच्यानंतर V3 क्रियापदाचं तिसरं रूप, टेन्स कोणताही असू द्या, क्रियापदाचं तिसरं रूप हे लागतंच. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये मात्र तसं नाहीये. जर प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट किंवा फ्युचर परफेक्ट टेन्स असेल तरच V3 वापरतात, अदरवाइज क्रिया पास्ट पार्टिसिपल वापरलं जात नाही. बट हियर irrespective of any tense, कुठलाही टेन्स असू द्या, पास्ट पार्टिसिपल इज मस्ट. त्याच्यानंतर येतं प्रीपोजिशन बाय, नंतर येतं सब्जेक्ट. हा जो सब्जेक्ट सुरुवातीला होता तो गेला शेवटी, म्हणजे सब्जेक्टला शेवट टाकलं. याचा अर्थ काय? आता सब्जेक्ट महत्वाचा नाहीये, आता महत्वाचं काय आहे? ऑब्जेक्ट. म्हणजे ज्याच्यावर ऍक्शन झाली, when that thing is important, ती गोष्ट जेव्हा महत्वाची ठरते त्यावेळी पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला करावा लागतो, पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आपल्याला यूज करावा लागतो. से सेंटेन्स begins with object and
सब्जेक्ट इज इग्नोर्ड. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय केलं जातं? सेंटेन्स बिगिन्स विथ ऑब्जेक्ट. वाक्याची सुरुवात ऑब्जेक्ट न होते अँड सब्जेक्ट इज इग्नोर्ड. सब्जेक्टला दुर्लक्षित केलं जातं, त्याच्याकडे फार महत्त्व दिलं जात नाही. दुसरा महत्त्वाचा पॉइंट आहे बा, 3 गोष्टी ह्या कंपल्सरीली आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये घ्याव्याच लागतात. म्हणजे सब्जेक्टचं ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टचं सब्जेक्ट होतं ते तर झालंच, पण महत्त्वाच्या नवीन ऍडिशन जे आहेत ते इरेस्पेक्टिव्ह ऑफ द टेन्स अँड सब्जेक्ट. काय सब्जेक्ट आहे काय टेन्स आहे याला काही महत्त्व नाहीये. लक्षात घ्या, या 3 गोष्टी कोणत्या? एचबी टेन्स कोणताही असू द्या, हेल्पिंग वर्ब इज नेसेसरी फॉर टू बी और फॉर्म ऑफ टू बी. पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन मध्ये टू बी किंवा फॉर्म ऑफ टू बी किंवा टू बी चं रूप हे घ्यावंच लागेल. कुठलं तरी हेल्पिंग वर्ब, टू बी किंवा टू बी चं रूप आणि मेन वर्बचं पास्ट पार्टिसिपल दॅट इज V3 क्रियापदाचं तिसरं रूप. या 3 बाबींशिवाय आपलं पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. We cannot convert any active voice into the passive voice without helping verb to be or form of to be and V3. जर passive voice करायचं असेल, टेन्स कोणताही असू द्या, आपल्याला हे 3 गोष्टी त्यामध्ये आहेत का that we have to check out, otherwise we cannot make passive voice. So helping verb to be and V3 are essential parts of passive voice construction. Passive voice constructions चे ते essential parts आहेत, अत्यावश्यक घटक आहेत. काय? helping verb to be आणि V3. आता तिसरा महत्त्वाचा पॉइंट आहे याच्यामध्ये की only 8 tenses are converted into passive voice. टोटल 12 टेन्सेस आपल्याला माहिती आहेत. मुख्य 3 आहेत आणि प्रत्यय सिंपल पास्ट प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर. प्रत्येकाचे 3 प्रकार आहेत. त्याच्यामधल्या 4 जणांचं पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन होत नाही, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर होत नाही. ते 4 कोणते आहेत? तर ऑल परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. 3 गेले. मग अजून एक कोण आहे? तर फ्युचर कंटिन्युअस टेन्स च पॅसिव्ह होत नाही. म्हणजे 2च फ्युचर, 4 फ्युचर टेन्सेस आहेत, त्यातल्या दोघांचंच पॅसिव्ह मध्ये रूपांतर होतं. एक आहे सिंपल फ्युचर आणि दुसरं आहे फ्युचर परफेक्ट. फ्युचर कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस यांचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर होत नाही. क्लियर? म्हणजे out of 12 only 8 tenses are converted into passive voice. परत एकदा रिपीट करतो, 12 टेन्स पैकी फक्त 8च टेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्जन करता येतं. त्याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस हे पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट होत नाही. आणि चौथा म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्स हा पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट होत नाही. म्हणजे प्रेझेंटचे 3 आहेत, पास्टचे 3 आहेत आणि फ्युचर मध्ये मात्र 2च जणांचं पॅसिव्ह मध्ये कन्वर्जन होतं. ते 2 म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसचं पॅसिव्ह होत नाही. दॅट कीप इन युअर माइंड. या गोष्टी लक्षात घ्या. द एक्झाम्पल इज हियर. हेच एक्झाम्पल ऍक्टिव्ह व्हॉइसचं. राम सिंग्स अ सॉन्ग हे पॅसिव्ह जेव्हा आपल्याला द्यायचंय तेव्हा राम शेवटी गेला. आता राम इथं बिगिनिंगला होता, ऍट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. नाव राम कम्स ऍट द एंड ऑफ द सेंटेन्स. सो सॉन्ग द ऑब्जेक्ट जे शेवटी होतं ते सॉन्ग, अ सॉन्ग हे ऍट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. ऑब्जेक्ट न वाक्याची सुरुवात झाली. हेल्पिंग वर्ब इज नेसेसरी म्हटलं होतं किंवा टू बी, द फॉर्म ऑफ टू बी किंवा आणि हेल्पिंग वर्ब दोघेही आहे ते म्हणजे टू बी
पूर्वीचं रूप आहे am is are, वर्तमान काळ असेल तर am is are, past tense असतं तर was were आलं असतं. is सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब काय घ्यायचंय am is are घ्यायचंय. is कारण हे दिलेलं सेंटेन्स हे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. a song is sung, इथं जे सिंग्स होतं त्याचं काय झालं sung. ऍक्टिव्ह वॉइस मध्ये फक्त परफेक्ट टेन्सच्या बाबतीतच आपल्याला sung वापरता येतो, पण पॅसिव्ह वॉइस मध्ये जरी हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स असलं तरी V3 इज कंपल्सरी. सो अ सॉन्ग इज sung V3 बाय आणि राम आला शेवटी. म्हणजे कधी कधी काय केलं जातं हे पुढचं वगळून टाकलं जातं. अ सॉन्ग इज sung. सॉन्ग जेव्हा महत्वाचं असतं, जेव्हा सॉन्ग वरती भर द्यायचा असतो, म्हणजे त्या ऑब्जेक्टवर ज्याच्यावर कृती झाली त्याला जेव्हा भर त्या गोष्टीवर जेव्हा भर द्यायचा असतो, अशा वेळी पॅसिव्ह व्हॉइस वापरतात. म्हणून तर सॉन्ग या ऑब्जेक्ट वाक्याची सुरुवात झाली आणि सेंटेन्स बनलं अ सॉन्ग इज संग बाय राम. बघा ऑब्जेक्ट आहे, हेल्पिंग वर्ब आहे आणि ते पूर्वीचं रूप पण आहे. संग V3 तिसरं रूप आहे, प्रिपोजिशन बाय आहे आणि शेवटी कोणाला राम म्हणजे सब्जेक्ट कृती करणारा. याला गाणारा कोण तो आला शेवटी, म्हणजे दॅट इज नॉट इव्हन गाणं हे महत्वाचं आहे. गाणारा जेव्हा महत्वाचा नसतो त्यावेळी पॅसिव्ह व्हॉइस वापरला जातो. डुअर इज नॉट इम्पॉर्टंट, द ऑब्जेक्ट इज इम्पॉर्टंट. सो the passive voice is used. अशा प्रकारे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह चे बेसिक कन्स्ट्रक्शन तुम्ही समजून घ्या. फॉर मोर अँड मोर अंडरस्टँडिंग फाइंड मोर सच एक्झाम्पल्स इन युअर टेक्स्टबुक और एनी अदर ऑथेंटिक मटेरियल. मग आता पुढे जाऊया थोडं. इथं संपलेलं नाही आपलं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह करत असताना आपल्याला प्रोनाउन्स मध्ये काही चेंजेस करावे लागतात. चेंजेस इन प्रोनाउन. आता चेंजेस इन प्रोनाउन करत असताना लक्षात घ्या, इथं ऍक्टिव्ह लिहिलंय इथं पॅसिव्ह लिहिलंय. आता दोन्हीकडे मी ऍड केलंय, म्हणजे तुमच्या सेंटेन्स मध्ये गिव्हन सेंटेन्स मध्ये प्रोनाउनचा भाग आय, हा आय ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आय असेल म्हणजे सब्जेक्ट असतो. वाक्याची सुरुवात नेहमी सब्जेक्ट नव्हते आणि हा आय जेव्हा ऑब्जेक्ट बनतो तेव्हा तो काय बनतो मी बनतो. म्हणजे आय असेल तर त्याचं मी बनणार आहे, म्हणजे सब्जेक्ट असेल तर त्याचं ऑब्जेक्ट बनणार आहे. पण हा मी जर ऑब्जेक्ट असेल ऍक्टिव्ह व्हॉइसच्या सेंटेन्स मध्ये तर तो ऑटोमॅटिकली काय बनणार आहे आय बनणार आहे. म्हणजे व्हॉइस वर्सा आहे. ऍक्टिव्ह मध्ये आय असेल तर त्याचं मी होईल, पण पॅसिव्ह मध्ये जर मी असेल तर त्याचं आय होईल. पण कधी जेव्हा हा एकमेव ऑब्जेक्ट त्या सेंटेन्स मध्ये असेल तेव्हाच. ठीक आहे. ऑब्जेक्ट डायरेक्ट आणि ऑब्जेक्ट इनडायरेक्ट हे वस्तू. कधी कधी काय होतं प्रोनाउन पण असतो आणि वस्तू पण असते. मग अशा वेळी आपल्याला वस्तूचा सुरुवातीला घ्यायची असते. त्यामुळे आय आणि मी. आयचं मी होईल, मीचं आय होईल. यू त्याची नॉमिनेटिव्ह केस यू आहे आणि ऑब्जेक्टिव्ह केस पण यूच आहे. म्हणजे यू मध्ये कुठलाही बदल होणार नाही. यू सब्जेक्ट यूच असेल आणि ऑब्जेक्ट पण यूच असेल. वी वाक्याची सुरुवात जर वी नसेल म्हणजे वी सब्जेक्ट असेल तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये अस होईल. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये अस आलेलं असेल तर पॅसिव्ह करताना ते वी होईल, कारण शेवटचं सुरुवातीला येतं. सुरुवातीला नेहमी नॉमिनेटिव्ह केसच वापरली जाते वाक्याच्या. हीच हिम होईल, हिमचं ही होईल. शीच हर, हरचं शी. इट हे इटच राहील. इटची नॉमिनेटिव्ह केस आणि ऑब्जेक्टिव्ह केस दोघीही सेम आहे. इट फक्त वाक्याची सुरुवात करताना इटचा आय कॅपिटल आणि ऑब्जेक्ट ॲज अ ऑब्जेक्ट ते ऍट द एंड ऑफ द सेंटेन्स येतं, म्हणून त्याचं आय जो आहे तो स्मॉल होईल. एवढाच फरक आहे. देचं दे होईल, देमचं दे होईल. दे असेल तर देम पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आणि ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जर देम आलेलं असेल
ते करावं लागेल, म्हणजे उलट पालट, इकडचं इकडं इकडचं इकडं, अशा पद्धतीनं आपल्याला प्रोनाउन्स मध्ये चेंज करावे लागतात. मग नाउनच आला एखादा तर काय चेंज केले आपण? काय नाही केलं. नेम रिमेन्स नेम, नेम रिमेन्स नेम. जसं यू रिमेन्स यू आणि इट रिमेन्स इट, तसं नेम रिमेन्स नेम. फॉर एक्झाम्पल तिथं बा सब्जेक्ट काय होता? राम होता, इकडे सॉन्ग होतं. यांच्यामध्ये काय बदल केलाय का? नाही, सॉन्ग आहे तसंच आला, नाउन आहे सॉन्ग, सो नाउन रिमेन नाउन. राम हे नाउन आहे, ते नाम तसंच राहिलं, त्याचं काही शीट वगैरे किंवा हिम वगैरे असं काही नाही झालेलं. सो नेम जर असेल किंवा नाउन जर असेल तर ते नाउन ॲज इट इज राहील, त्याच्यामध्ये कुठलेही चेंजेस होणार नाहीत व्हाईल डुईंग पॅसिव्ह व्हॉइस. गेटिंग? सो these are the changes we have to consider at the time of making active voice to passive voice. While making passive voice, we also have to consider that helping verb and to be and be3 are necessary essential part of the passive voice. हे लक्षात घ्यायचंय, त्यांच्याशिवाय passive voice होणार नाही, हेही आपल्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे. Passive voice मध्ये object is important and subject is not that much important. Sometimes it is deleted from the sentence. कधी कधी ते सब्जेक्ट वगळला पण जातो, बाय आणि बायच्या पुढचा भाग जो आहे हा वगळला पण जातो, त्याला फारसं प्राधान्य नसतं. पण अनलाइक द पॅसिव्ह व्हॉइस, here subject is important, that is doer is important. In this way you are going to learn two voices, but while learning two voices we are going to learn 8 plus 8. 8 plus 8 म्हणजे 8 टेन्सचं ऍक्टिव्ह होतंय, त्याच 8 टेन्सचं पॅसिव्ह करणार आहात. म्हणजे 8 plus 8 16 सेंटेन्स पॅटर्न. आपण हे 16 वेगळ्या प्रकारच्या वाक्याच्या रचना आपण पॅसिव्ह व्हॉइसचं ऍक्टिव्ह आणि ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह करताना शिकणार आहोत. हे झालं स्टेटमेंट. याच्यामध्ये अजून पुढे आहे, जेव्हा आपण WH क्वेश्चनचं पॅसिव्ह ऍक्टिव्ह करू, जेव्हा आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह ऍक्टिव्ह करू, ते तर वेगळंच आहे. गेटिंग? म्हणजे मूलतः आपण 16 आणि इम्परेटिव्ह सेंटेन्सचे समजा 2 सेंटेन्स कन्स्ट्रक्शन, असे जवळपास 18 सेंटेन्स पॅटर्न आपल्याला या ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना शिकायचे. सो द बेसिक इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे जे मूळ आहे हे आधी व्यवस्थित स्टडी करा. For the next lecture we are going to convert the sentences into active to passive voice. For today it is enough. Try to find out such examples of active voice, examples of passive voice from your textbook and try to understand them. For today, thank you very much. Thank you.